हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पेपर कटिंग करून ब्लाऊज पीस कसा कट करायचा. तोच आज ब्लाऊज पीस मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला मी इथं समोरचा भाग घेते. इथं मी 2 इंच टक्स घेतलेला आहे, इथं 2.5 इंचाचा घेतलेला आहे आणि इथून ते इथपर्यंत 1.5 इंचाचा घेतलेला आहे. आपण हे ड्रॉ करून ठेवूया. पहिले समोरासमोर दोन्ही बाजू ठेवायच्या आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल. चला तर मग आपण टिपा मारून घेऊया. टिपा मारताना एकदम व्यवस्थित टिपा मारता आला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी मी टाचणे लावलेले. तुम्ही पण टाचणे लावू शकता. म्हणजे आपलं कापड सरकणार नाही. एकदम व्यवस्थित सपाट करून लावायचं. गळ्याला आकार देताना एकदम हळू व्यवस्थित शिलाई करून घ्यायची तिथून, म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो. तर मी हे टाचणे काढून ठेवते आणि टक्स मारून घेते. इथं मी 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे. हा मी 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. इथं पण मी इथून 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे, इथून 1.5 इंचाचा घेतलेला आहे. पेपर कटिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे टक्स कसा घ्यायचा तो. इथून एक टक्स घ्यायचा. टक्स घेताना इथून सुरुवात करायची, व्यवस्थित हळूहळू टक्स मारायचा. तुम्ही बघू शकता, बघा किती व्यवस्थित आलेला आहे एकदम. कट करून मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. बघा, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पफ आलेला आहे. आता मी दुसऱ्या ह्याला टिप मारून घेते. चला तर मग आपण पहिली बाही जोडून घेऊया. आता बाही जोडायची पद्धत तुम्हाला सांगते मी. पहिली खालची बाही काढून ठेवायची आणि बाही जोडताना आपण जी बाही अशी ठेवतो ना, ती बाही एक बाही त्याच्यातनं काढून साईडला ठेवायची. एक बाही अशी सरळ काढून साईडला ठेवायची आणि ब्लाऊजचं कापड आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अस्तरची बाही ठेवायची आहे. तर बघा, ब्लाऊजचं कापड एकदम सरळ ठेवलेलं आहे. तुम्ही पहिलं बघून घ्यायचं उलटं सुलटं आहे का नाही. बाही जॉईंट करायची.
तर इथं आपल्याला दाबटीप द्यायची आहे अस्तरला. म्हणजे दाबटीप दिल्यावर बाही आपली व्यवस्थित बसली. बाहीला फिनिशिंग व्यवस्थित येते. एकदम व्यवस्थित फिनिशिंग होते. एकदम इकडं एकदम सरळ करून इथून टीप मारून घ्यायची. पूर्ण बाही जॉईंट करून घ्यायची. मी तुम्हाला बाही कट करून दाखवते. थोडंसं कापड मी ब्लाऊज पीसचं जास्तच ठेवलं होतं, कमी जास्तीला. बाही तयार झाली आहे एकदम व्यवस्थित. पाठीमागचा भाग कसा जोडायचा तो मी सांगते तुम्हाला. आता मी इथं पहिला ब्लाऊज पीस ठेवलाय, त्याच्यावर अस्तर ठेवलंय आणि पूर्ण मी ह्याला टाचण्या लावून घेतलेले आहेत, कारण आपला ब्लाऊज पीस सरकला नाही पाहिजे टीप मारताना. चालेल, टीप मारताना पहिली गळ्यापासून सुरुवात करायची. व्यवस्थित हळूहळू, नाही तर आपल्या गळ्याचा शेप बिघडून जाईल. एकदम हळूहळू टीप मारायची. टीप मारायच्या अगोदर आपण टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे आपलं कापड सरकणार. अस्तर मी ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलेला आहे आणि इथं मी 1.25 इंचाची पट्टी जॉईंट केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. जॉईंट केलेली आहे मी 1.25 इंचाची पट्टी. आता मी इथून दाबटीप देते तिला. जास्त तुम्हाला दाखवते अस्तर कसं जॉईंट करायचं. पहिलं अस्तरच्या आतल्या साईडला अस्तर ठेवायचं आणि पुढच्या साईडला ब्लाऊजचं कापड ठेवायचं. व्यवस्थित बघायचं, पहिलं व्यवस्थित ठेवून एक खाली ठेवायचं, अस्तरचा कापडा वरती ठेवायचा आणि ब्लाऊजचं कापड खाली ठेवायचं आणि थोडीशी इथून तिरकी लाईन घ्यायची. एकदम थोडीशी घ्यायची. टक्स थोडासा वरती करून घ्यायचा. आपण जो 2 इंचाचा टक्स दिलेला आहे ना, थोडासा वरती करून घ्यायचा. वरती करून त्याच्यावर टीप मारून घ्यायची. एकदम व्यवस्थित हळूहळू करायचं, म्हणजे ब्लाऊजला पण फिनिशिंग छान येते. बघू शकता, हे आपण डबल टिप मारून घेऊया, म्हणजे कापड खराब होणार नाही. प्रत्येक ह्याला डबल टिप मारून घ्यायची. आता इथून वरून आपल्याला कापड असं दुमडून घ्यायचं. दुमडून घेतल्यावर अस्तरचा कपडा खाली ठेवायचा आणि
ब्लाऊजचं कापड वरती ठेवून त्याला टिप मारून घ्यायची, डबल टिप मारून घ्यायची. आता इथून आपल्याला कापड असं बाहेर काढून घ्यायचं. एकदम व्यवस्थित कापड आलेलं आहे. हे राहिलेलं कापड थोडंसं कट करून टाकायचं. तुम्हाला जर इथं टिप मारायची असेल तर मारू शकता, दाब टिप. मारून घ्यायची. इथून पण खालच्या साईडने पण दाबटीप मारून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा ब्लाऊज आलेला आहे. मी दोन्ही योगपट्ट्या जोडून घेतलेल्या आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते पट्टी, इथं हुक पट्टी आणि आयपट्टी कशी आपल्याला हे करायची, जॉईंट करायची. तर डाव्या साईडला आपल्याला 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आणि उजव्या साईडला आपल्याला 2.5 इंचाची, 2.5 किंवा 2 इंचाची पट्टी घ्यायची. मी तुम्हाला सांगते कशी जॉईंट करायची पट्टी. पहिले आपण इथं पट्टी जॉईंट करून घेऊया. डाव्या साईडची जी पट्टी 1.5 इंचाची आहे ना, ती आतमध्ये घ्यायची आपल्याला, म्हणून आपण ती पट्टी वरून जॉईंट करायची, वरतून लावायची ती पट्टी. थोडंसं इथून 1/2 इंच आणि वरतून थोडंसं 1/2 इंच सोडून द्यायचं पट्टी जॉईंट करताना. आता इथून आपल्याला दाबटीप द्यायची. इथून तर ही जी पट्टी आपण हे जे 1/2 इंच सोडलं होतं ना खाली, ते आतमध्ये असं दुमडून घ्यायचं. त्याच्यावर परत अजून एक टिप, इथून 1/2 इंच दुमडून घेऊन परत इथं 1/2 इंच दुमडून परत आपण इथून अशी दुमडायचं. व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची. एकदम व्यवस्थित पट्टी आलेली आहे. आता आपण जी 2.5 इंचाची पट्टीची जॉईंट करताना जॉईंट करायची, तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता पट्टी. आणि ही पट्टी आपल्याला अस्तरच्या साईडने जोडायची. वरून 1/2 इंच सोडायचं, 1/2 किंवा 1 इंच.
आपल्याला दुमडायची ही पट्टी आणि थोडीशी आपल्याला बाहेर सोडायची, एकदम आतमध्ये घ्यायची नाही, अशी दुमडून आपल्याला ह्या टीपवर घ्यायची आहे. तर व्यवस्थित टीप द्यायची. बघू शकता तुम्ही इथं ही झाली आपली आयपट्टी आणि हुक पट्टी. बघा गळा एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि टक्स पण बरोबर व्यवस्थित आलेले आहेत. एकदम शेजारी शेजारी आयपट्टी पण एकदम व्यवस्थित आलेली आहे. तर आता मी तुम्हाला हे जॉईंट कसं करायचं, पाठीमागचा आणि पुढचा भाग जॉईंट कसा करायचा हे दाखवते. पहिला पाठीमागचा भाग ठेवायचा आणि त्याच्यावर सरळ पाठीमागचा भाग ठेवायचा आणि त्याच्यावर पुढचा भाग उलटा करून ठेवायचा. तर हा आपल्याला असा ठेवून घ्यायचा ब्लाऊज आणि मग नंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. शोल्डर जॉईंट करताना एकदम व्यवस्थित शोल्डर जॉईंट करायचे. डबल टिप द्यायची शोल्डर जॉईंट करताना. इकडचं शोल्डर जॉईंट करून घेऊया. धागे काढून टाकायचे म्हणजे आपल्याला आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते. तर आता मी इथं 6.25 इंचाच्या क्रॉस पट्ट्या काढून ठेवलेल्या आहेत. तर क्रॉस पट्टी आपल्याला अशी जोडायची आहे, तिरकी जोडायची आहे. क्रॉस पट्टी मी जोडून दाखवते तुम्हाला. अशी घ्यायची आणि तिरकी जोडायची. सव्वा इंचाच्या घ्यायच्या आहे आपल्याला. हे बघा जोडून दाखवते मी तुम्हाला. व्यवस्थित जोडायची. तर क्रॉस पट्टी आपण जोडून घेतली इथं पूर्ण. आता इथून आपल्याला 1.5 इंच शिलाई मारून घ्यायची. 1.5 इंचावर इथं मी शिलाई मारून घेते. एकदम व्यवस्थित मारायचं. तर इथं मी 1.5 इंचावर टिप मारून घेतलेली आहे. आता हे जॉईंट करताना असं जॉईंट थोडंसं अर्धा 1 इंच सोडून आपल्याला टिप पुढं अर्धा 1 इंच सोडून टिप मारायची आहे. इथं टिप मारताना लॉक करायचं, नाहीतर धागे निघून जातात. एकदम व्यवस्थित हळूहळू टिप मारून घ्यायची. आपला बोट व्यवस्थित येतो. खेचून जास्त हे करायची नाही, नाही तर क्रॉस पट्टी खेचली की आपलं बोट चांगलं येत नाही. जास्त खेचायचं नाही.
आपल्याला, म्हणजे फिनिशिंग छान येते ब्लाऊजला. इथे पण आपल्याला लॉक करायची. थोडंसं अर्धा इंच सोडून द्यायचं, अर्धा इंच सोडून कट करायचं, म्हणजे इथून पण आपल्याला कापड दुमडता येईल. आता पायपिंग करताना कापड हे पूर्ण व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आणि आतलं कापड एकदम आतमध्ये टाकून बघा, कापड एकदम सरळ करून घ्यायचं. सरळ करून घेतल्यावर कापड खाली एक दाब देऊन आपण असं व्यवस्थित ठेवून द्यायचं. इथं पण आपण लॉक द्यायचं, लॉक करायची. टिप लॉक केली की मग धागा नसतो. एकदम व्यवस्थित हळूहळू हळूहळू टिप मारायची, म्हणजे गोट व्यवस्थित येतो. खालचं कापड आतमध्ये टाकायचं. हळू 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 आपल्याला टिप द्यायची. मी गोट हा पूर्ण करून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही, गोट एकदम व्यवस्थित आलेला आहे. पायपिंग गळा पण एकदम व्यवस्थित आलेला आहे, अजिबात खाली वरती झालेलं नाहीये. आता आपण बाही जोडून घेऊया. तर बाही कशी जोडायची मी तुम्हाला सांगते. पहिली बाही बघायची, ही इकडची बाही आहे, ही इकडची बाही आहे. बाही जोडताना प्रथम आपण टाचण्या लावून घेऊया. इथं आपण थोडंसं कट करून घेऊया, म्हणजे बाही जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. बघा, इथं थोडंसं कट केलेलं आहे. या साईडची बाही जोडताना पहिलं बाही अशी लावून घ्यायची आणि नंतर तिला टाचणी लावायची. टाचणी लावली की बाही व्यवस्थित जोडली जाते. बाही जोडून घेते. इथून पण व्यवस्थित जोडून घेते. व्यवस्थित बाही जोडून घ्यायची. तर मी इथं पहिली बाही लावून घेतलेली आहे. आता मी इथं दुसरी बाही लावते. बघा, कशी बाही लावायची. आपण इथं थोडासा कट दिला होता ना, त्या कटवर बाही ठेवायची आणि बरोबर हा कट मधोमध ठेवायचा. खाली कापड येऊ द्यायचं नाही, व्यवस्थित बघायचं आणि बाही पूर्ण जॉईन करून घ्यायची.
एकदम व्यवस्थित करून घ्या. टीप मारताना डबल टीप मारून घ्या, म्हणजे आपलं कापड फिसकणार नाही. एक साईड उलटी करून ठेवायची. कापड अजिबात खेचायचं नाही, एकदम ढिल्लं कापड सोडायचं. कापड खेचलं मग व्यवस्थित बाई बसत नाही आपल्याला. एकदम व्यवस्थित आली बाई. कुठंच कापड खेचलेलं नाहीये. बाई कधीही खेचून लावायची नाही. जेवढी ढिल्ली होईल तेवढी लावू शकता तुम्ही. खेचून लावली की कापड ताणलं जातं आणि बाई आपली व्यवस्थित बसत नाही. तुम्ही बघू शकता. आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊया. तर आपल्याला इथं उलटा करून ब्लाऊज ठेवायचा आहे. मी इथं उलटा करून बरोबर व्यवस्थित ठेवलेला आहे ब्लाऊज. तर आपल्याला आता इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा. आपली जी आयपट्टी आहे ना, ती आयपट्टी सोडून त्याच्यावर आपल्याला हुकाची पट्टी ठेवायची आहे. आणि इथून तर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आता हा झाला छातीचा चौथा भाग. 9 इंच कमर आहे, 7.5 इंच आणि दंडगेर आहे 6.5 इंच. बघू शकता. व्यवस्थित आपण लाईन द्यायची. इथं लाईन आली पाहिजे एकदम सरळ. तसंच इथं आपण आयपट्टी सोडून छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. आता इथं मी आयपट्टी सोडलेली आहे. छातीचा चौथा भाग इथं 9 इंच येतो. तर मी इथं 9 इंच टाकते. कमरेचा भाग छातीचा कमरेचा भाग 7.5 इंच येतोय आणि दंडघेर 6.5 इंच. तर हे पण आपल्याला जॉईंट करून शिलाई करायची आहे. एकदम सरळ मार्जिंग आली पाहिजे आपली व्यवस्थित. ब्लाऊज फिटिंग करताना कुठंच चुकलं नाही पाहिजे. हे बघा एकदम व्यवस्थित आली. आता आपण टीप मारून घेऊया. टीप लॉक करून घ्यायची. शेजारी अजून एक टीप द्यायची. इथं पण टीप लॉक करून घ्यायची आणि साईडचा जो उरलेला भाग आहे तो कट करून टाकायचा. तर मी इथं दुमडलेलं नाहीये कारण मला इथं ओव्हरलॉक करायचं आहे. ओव्हरलॉकची टीप मारायची आहे. इथं पण आपण सेम सिलाई देऊया व्यवस्थित पकडून. आपण जशी मार्जिंग केली तर मार्जिंगवरच शिलाई देऊन घेते मी. इथं टीप लॉक करून घ्यायची. त्याच्या शेजारी पण मी
शिलाई देते राहिलेलं कापड कट करून टाकायचं. एकदम व्यवस्थित शिलाई आलेली आहे. मी इथं ओव्हरलॉक टिप मारणार आहे, त्यामुळे मी इथं दुमडलेलं नाहीये. व्यवस्थित आलेली आहे. तर जुन्या मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि त्या मापावर व्यवस्थित आपण लावून बघायचं. हे माप आले का व्यवस्थित असं. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं माप आलेलं आहे. पूर्ण व्यवस्थित माप आलेलं आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.